मित्रांनो आपण आलोय बघा मागशी माता गडावर. तुम्ही बघू शकता दृश्य. गडावर जाण्याचा मार्ग हे काय इकडे हे काय लिहिले इथं हे काय पाठीवर लिहिले बांध येईल इकडं ते बांध तोंड आहे का ते मागची साईड मंदिर होतं मंदिर बापरे लय डेव्हलप केलंय ना भयंकर डेव्हलप झालंय थोडं पुढे नाही चेंज झाला बरं लय वर्ष आले आम्हाला वर्ष म्हणजे 4-5 वर्ष लय बदल झाला 4-5 वर्ष भयंकर. हे लाल दगडाचं बांधकाम झालं. ते नियमन आलो आपण प्रवेशद्वार. दर्शन घ्यायचे हे गडावर जाण्याचा मार्ग पशुपतेश्वर. हो हे बघा हा व्हिडिओ दोनदा विचारला हा सोम भागवत व्हिडिओ चालेल का याला आधी व्हिडिओमध्ये आला पाहिजे हा गणपतराव भागवत. दृश्य तुम्ही बघू शकता. आम्हाला त्या तिथं जायचंय. कुठं तिथून उडी मारायची नाही असं सांग म्हटलं मी त्या मंदिरात जायचंय. देवगिरी किल्ला चढायला दर्शन नाही नॉर्मल आहे बाहेर. मजा राहत असेल. अरे लय हा मजा तिथं थोडी सुविधा आहे आणि पत्रामध्ये आम्ही पत्रामध्ये आलेलो आहे आणि गार ऑर्डर आहे ना सोमचं म्हणणं आहे बाकी एवढ्याच का रे एवढ्याच थकलो आता एक सारखं झालं तर ते रफ 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 चाललं का खाली पळत येईल माणूस चांगलं. सोम काय कॉमेडी बोल ना. तसे थकलेलं आहे आणि समोरून पाण्याचा झरणा दिसत आहे. समोरून पाण्याचा झरणा डोंगर कोणता सोम लपून पाणी बंद झालेले आहे. डोंगर कोणता आहे सोम कोणत्या गडावर आलो आपण. मानसी मातागड. हे सोम बघा फोटोसाठी उभा राहिलेला आहे आणि हा त्या तिथं माकड नावाचा मुलगा बसलेला आहे. हा तुम्ही बघू शकता. लांब लांब दिसत आहे तिथं प्लॅटिंग पडेल आहे. मंदिरात दृश्य बघू शकता. हे वरती मंदिर असं एकदम दिसतंय खाली आपल्या आणि हे शेततळे आणि हे दृश्य बघू शकता डोंगराच्या पांगशी मातेच्या बाजूचं दृश्य. दिसते ती काय केवढे नाही आता वातावरण आहे ना काय क्षेत्र काय व्हायला त्याच्या वाटे पाहा इथून आहे ना मग डायरेक्ट याच्यावरून दोन बरं पहिली देवगिरी किल्ल्यावरून डायरेक्ट निघाली. मोबाईल तू घेतला का
सोमवार आलेला आहे. तिकडं कसं दिसत सांग थोडं करणार. हां तेव्हा तिकडं कसं दिसत आहे. तिकडे आलं जागी ऊन पडेल. हां अजून दाखव मोबाईल अजून ब्लॉगिंग शिकला पाहिजे ना तू. तिकडे ऊन पडेल आहे तेव्हा. इकडं आम्ही पत्र खालून आलेलं आहे. इथं बसले भाऊ तिकडे फोटो काढते. सांग ना पुढे बोल ना तू कंटिन्यू कर. कसं दिसत आहे एकदम खतरनाक. सोम खाली जाणार आहे. नाही मी नाही जाणार. इथून काय खतरनाक खाली दिसत आहे. काय गार वातावरण. कार दिसत नाही इथून. हा आपली कार नाही दिसत इथून. आता त्या पोरीला डोक्याला लागलेलं आहे दाखवून त्या पोरीला डोक्याला लागलेला आहे. तेव्हा तिची मम्मी लढत आहे. तेव्हा ती पण लढत आहे. इकडं पोस्टर आहे. इथं मा भाऊ लटकत होता झोक्याला. इकडे एक रस्ता आहे बघा. तिकडे फोटो काढायला आहे बघा. इकडे एक झाड आहे काय शोधताना. बाया काय नाही म्हणत असेल कानू. मामा उभा आहे मस्त स्टाईल मध्ये. सोम आमचा गुलाल लावून आलेला आहे गणपतीची आरती करून. एकदम जबरदस्त असं दृश्य तुम्ही बघू शकता मागशी डोंगरावरतून. हे सिटीचं दृश्य इथून शहर आहे इथं. हे नवीन ज्यांना काही पर्यटन स्थळी म्हणा किंवा काही कोणाला फ्युचर होम बनवायचं आहे तर अशा पर्यटन स्थळाला खेटून जबरदस्त असं डोंगरी दृश्यामध्ये जबरदस्त असं खिडकी खोलल्याच्या नंतर थंडगार हवा येईल अशा पद्धतीचे तुम्ही फ्लॅट घर तुम्ही बनवू शकता. इथे प्लॉट घेतल्यास तुम्हाला भविष्यामध्ये फायदाच होईल अशी माझी म्हणजे अनुभव सांगतो की मार्केट आल्याच्या नंतर खूप जबरदस्त असं या शहराला खेटून करोडी गावाच्या जवळ जबरदस्त असे हे भांगशीगडाचे दृश्य तुम्ही बघू शकता. थंड हवेचे ठिकाण याला असे म्हटलं जाईल. भरपूर पाण्याचा पुरवठा कधीच न संपणारे पाणी इथं तुम्ही बघू शकता. आता हे बघा आपण आहे का हे भांगशीगडावरतून सामग्री सामान येते आता चाललेलं आहे. हे बघू शकता हे बघा सिटी. हे सिटी सिडको हे सिडको महानगर 2चा हा हे दृश्य तुम्ही बघू शकता. शहर मुंबई सारखं दृश्य तुम्ही बघू शकता इथं. हे बघा हे दृश्य पाणी तुंबलेले असे दृश्य. मला तर वाटते पावसाचे पाणी तुंबलेले गड्डे इथे गड्डे असतात वर्ष हे गडाचे पहिले. त्याच्यानंतर आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया. त्याच्यानंतर मंदिराचे दर्शन झाल्याच्या नंतर मागं सासू सोनाचे पाणी आहे ते पण बघूया. मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आता सोम नारळ फोडायला आलेला आहे बाहेर इथं. आता जबरदस्त असं जोरात डोक्यात नारळ फोडून घेणार आहे सोम. तुम्ही सोमचं कला बघू शकता. कला आणि बला हे दोन्ही सोमचे एक नावाचा भाग आहे कला आणि बला. बघा आता हा सोम नारळ फोडत आहे भांगशी मातेला. हे बघा नारळ येथे फोडावे पाणीमध्ये टाकावे नेऊन नारळाचे. बस सांडण पाणी मित्रा सांडलं पुरं पाणी तू. हे नारळ सोमनं फोडलेलं आहे. डोक्यात फोडणार होता पण ते जर काय झालं थोडंसं त्यानं मलमपट्टी सामान सोबत आणलेलं नाही म्हणून त्यानं काय नारळ फोडा नाही डोक्यात. नाही तर मग त्याची इच्छा त्याचा प्लॅन होताच नारळ डोक्यात फोडायचा त्याचा प्लॅन होताच. त्यानं मलमपट्टी सामान नव्हतं आणलं म्हणून त्यानं हे फोडं नाही. तर फोडला तो इथूनच घेऊ आपण त्याला कॅप्चर करून. तेव्हा
या विशाल पण असं नारळ जबरदस्त असं नारळ फोडत आहे तिथं बघा. विशालनं मी नारळ फोडलेला आहे. विशाललाच उचलून पटकायची गरज आहे, नारळ त्याला काय पटकला जात नाही. बघा हे मजबूत आमचा एक माणूस गेलेला आहे आता, त्या माणसाहून काही नारळ फुटलेलं नाही. हे बघा सोम भागवतकडून नारळ फुटलेला आहे. हे बघा सोम नारळ फोडून आणलेला आहे आणि वापस परत चाललेला आहे सोम. म्हणून सांगतो विशाल, जेवण करताना हायगाई करायची नाही. वजनापेक्षा जास्त मोठे मोठे काम विशालला काही जमत नाही. वजनापेक्षा जास्त मोठे मोठे काम विशालला काही जमत नाही. त्याच्यामुळं सोमनंच ते काम केलेलं आहे आणि बाजी मारलेली आहे. तसेच आपण खाली उतरत आहे मंदिरामध्ये. आणि हा एक भामटा व्यक्ती म्हणलेला होता की मी येणार नाही खाली, आणि तसंच खाली आलेला आहे. तुम्ही बघू शकता आम्ही देवाच्या दर्शनासाठी खाली उतरू विहारी मार्गाने चाललेलो आहे. मंदिरात प्रवेश केलेला आहे आता. गाडी पण चालू इथं. हवा पुढे बाटल्या काढ. कोणीतरी दानपेटी फोडून येतं. दानपेटी पैसे आहेत त्याच्यामध्ये, पण या दानपेटीला फोडून आहे ना, दानपेटीचं मागवय ना दानपेटीत करून ठेवलेलं आहे. काय लोक आहेत मला वाटतं, आपल्याला काही माहिती नाही जास्त काय फुटली, पण दिसत आहे फुटलेली दानपेटी. देवी माता रूप. तर आपले दर्शन वगैरे सगळे होऊन आता आम्ही वापस निघलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे दृश्य. आणि इथून आम्ही आता बांगशी माताचं दर्शन करून खाली वापस निघलेलो. आता आपण जाऊ आपल्या गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर सोमला बसू तापाच्या वर. खायचं सोमला खायचं, सोमलाच खायचं, पण खायचं मन मारून म्हणते सोम खायचं. आपली गाडी घालून टेकायला आलती एकदा आम्ही. आता येताना असं रस्ता खराब असल्या का आता आम्ही खाली उतरत आलेलो आहे जवळजवळ. आता आम्ही खाली उतरलेलो आहे वरतून बघू शकता तुम्ही इथं. आणि हे मंदिर प्राचीन भारत किती छान दिसत आहे. बोला सोम भाऊ काय म्हणायचं आहे तुम्हाला? काही नाही, माझ्याकडे दिलेला आहे बाटली फोटो आणि नारळ आणि बाटल्या. महादेवाचे मंदिर. दर्शन करून आम्ही बाहेर निघलेलो आहे. ऋग्वेद द्वार आहे ते. ऋग्वेद द्वार. शांतता तिथं, शांततेसाठी बसते लोक. शांतता. दोन कॅटी बसलेल्या छोट्या छोट्या म्याव म्याव जबरदस्त अशा. ते तसे घाबरू राहिले पळात्या आता अशा दोन म्याव. आणि हे मंदिर बघू शकता मंदिरामध्ये आलेलं आहे. हे बघा हे मधलं दृश्य तुम्ही बघू शकता मंदिरातले. हे स्वामी परमानंद महाराजांचे स्थान. मित्रांनो आता दर्शन आपले झालेले आहे. किसनगीर महाराजांच्या दर्शनाला आपण चाललो आहे. दत्ताच्या मंदिरामध्ये आपण दर्शन करून वापस मंदिरामध्ये
घ्या रे. थंडगार हे बघा हे मंदिराच्या बाहेरचे दृश्य, डोंगराच्या खालचे दृश्य बांगशी गडाच्या बघू शकता. हा हे विशाल भागवत हलका आणि डुप्लिकेट माणूस. एक बोलतो एक करतो असा हा याचं व्यक्तिमत्व. तिथं म्हणतो मंदिरात मी खाली हा तुम्हाला हा बोला ना तुम्ही, आम्ही काढतोय शूटिंग. सांगा पूर्ण. हे बांगशी मंदिरात कोण जात, कधी जात? हे बाय जुनं मंदिर. हे बाय सोम बघा कसा असतोय. हे प्राचीन असे मंदिर तुम्ही बघू शकता. ते नवीन नवीन बांधकाम झालेले, प्राचीन मंदिर नाही, नवीन बांधकाम झालेले मंदिराचे. आणि इथं धर्मशाळा आहे, सॉरी गुरुकुल आहे, गुरुकुल.